नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की MPSC राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात पार पडलेली आहे आणि आता 5 जानेवारी रोजी कंबाईन गट ब ची परीक्षा सुद्धा तुमची आयोजित केल्या जाणार आहे। यावर्षी कंबाईन गट ब आणि गट क या दोनही परीक्षा वेगवेगळ्या होणार असून पुढच्या वर्षीपासून राज्यसेवा परीक्षेचा सुद्धा नवीन पॅटर्न हा लागू होणार आहे। मागील काही काळापासून MPSC परीक्षा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या आहे। MPSC विरोधामध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने सुद्धा झालीत। या आंदोलनांमुळे MPSC ला त्यांचे निर्णय सुद्धा बदलवावे लागलेले आहेत। सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा कंबाईन गट ब परीक्षा पोस्टपोन करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। MPSC परीक्षांमध्ये एज लिमिट वाढवून द्यावी आणि कंबाईन परीक्षेचे फॉर्म पुन्हा एकदा सुरू करावेत अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत आणि जर असे झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। आणि याच मधात आणखी एक बातमी आलेली आहे। MPSCच्या आणखी एक निर्णयाविरोधामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। याच बाबत नवीन बातमी आलेली आहे। ही बातमी आता आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली बातमी आहे। पुण्यनगरी वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली ही बातमी आहे। MPSC परीक्षार्थींच्या वर्णनात्मक परीक्षेला विरोध असल्याबाबत ही बातमी आहे। तुम्हाला माहिती आहे की यावर्षी जी MPSC राज्यसेवेची परीक्षा झाली, 1 डिसेंबर रोजी जी परीक्षा पार पडली, ही राज्यसेवा जुन्या पॅटर्ननुसार झालेली शेवटची परीक्षा होती। यानंतर जेवढ्याही परीक्षा होणार आहेत राज्यसेवेच्या त्या नवीन पॅटर्ननुसार होणार आहेत आणि हा जो नवीन पॅटर्न आहे हा UPSC कडून घेण्यात आलेला आहे। ओके, UPSCचा जो पॅटर्न आहे, परीक्षा पद्धती आहे, तीच परीक्षा पद्धती MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये लागू करण्यात आलेली आहे। ही परीक्षा पद्धती 2023 पासून लागू होणार होती, परंतु तेव्हा विद्यार्थ्यांनी याचा विरोध केला आणि या विरोधामुळे MPSC ने आपला निर्णय बदलून 2025 पासून आपण ही परीक्षा पद्धती लागू करू अशा प्रकारचे नोटिफिकेशन काढलेले होते आणि पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून नवीन परीक्षा पद्धती लागू होणार आहे। या वर्षीच्या MPSCच्या सर्व परीक्षा लेट झालेल्या आहेत। एप्रिल आणि जून महिन्यामध्ये होणार असलेल्या परीक्षा डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत पोस्टपोन करण्यात आलेल्या होत्या, कारण मराठा आरक्षणाचा इश्यू होता आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका सुद्धा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे MPSCच्या परीक्षा पोस्टपोन करण्यात आल्या आणि याचमुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या ज्या MPSCच्या परीक्षा आहे त्या सुद्धा 2025 या वर्षाच्या शेवटी होणार आहेत। म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये या परीक्षा होणार आहेत आणि पुढच्या वर्षीच्या एंडिंगमध्ये ह्या परीक्षा होणार असल्या कारणाने विद्यार्थ्यांकडे अभ्यास करायला भरपूर वेळ आहे, तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी या परीक्षा पद्धतीचा विरोध केलेला आहे। विद्यार्थी असे म्हणून राहिलेले आहेत की जुन्या पॅटर्ननुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धती कायम ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे, अन्यथा बघा आंदोलन करण्याच्या आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। ओके, विद्यार्थ्यांनी म्हटलेले आहे की जर तुम्ही परीक्षा पद्धती चेंज केली तर आम्ही आंदोलन करू। मागील काही वर्षापासून MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे MPSC ला आपले खूप सारे जे निर्णय आहेत, खूप सारे निर्णय, भरपूर असे निर्णय बदलवावे लागलेले आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढलेला आहे। विद्यार्थी संघटनांना असं वाटून राहिलेले आहे की एखादा निर्णय जर आपल्याला आवडला नाही आणि त्या विरोधात जर आपण आंदोलन केलं तर MPSC ला आपली भूमिका बदलावी लागू शकते आणि याचाच परिणाम इथे सुद्धा दिसण्याची शक्यता आहे। विद्यार्थी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करू शकतात। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली एक चिंता प्रकट केलेली आहे। विद्यार्थी असे म्हणून राहिलेले आहेत की या ज्या पारंपरिक वर्णनात्मक परीक्षा आहे, म्हणजेच रिटर्न एक्झाम होणार आहे तुमची। ओके, राज्यसेवा परीक्षा रिटर्न होणार आहे, कारण UPSC मध्ये रिटर्न परीक्षाही होत असते मेन्समध्ये। ओके, मेन्समध्ये प्रिलिम ऑलमोस्ट सेम आहे। ओके, प्रिलिम ऑलमोस्ट सेम आहे UPSC आणि राज्यसेवा, परंतु मेन्समध्ये रिटर्न एक्झाम जी आहे UPSC मध्ये होत असते आणि यामध्ये बघा निकाल लागण्यामध्ये विलंब होऊ शकतो, तसेच बघा गुण देण्यामध्ये म्हणजेच मार्क्स देण्यामध्ये भेदभाव सुद्धा होऊ शकतो, अशा प्रकारची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे। सध्या परिस्थितीमध्ये नॉर्मल पद्धतीने MPSCच्या परीक्षा होत असतात, तरी सुद्धा कितीतरी वर्ष लागू शकतात निकाल लागण्याकरिता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की MPSCचे निकाल लवकर लागत नाहीत,
तर ही प्रॉब्लेम ऑलरेडी असतानाच जर वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेतल्या, रिटर्न पद्धतीने परीक्षा घेतल्या तर त्याच्या निकाल वेळेवर लागणार की नाही याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे। यामुळे विद्यार्थ्यांनी अशी मागणी केलेली आहे की जुनी जी पद्धत आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने जी परीक्षा होत असते तीच परीक्षा व्हायला पाहिजे। UPSC पॅटर्नमध्ये म्हणजेच वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेऊ नये अशा प्रकारची विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे। आता यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की विद्यार्थ्यांच्या मागे कितीतरी टीचर लोकसुद्धा म्हणजेच क्लासवाले टीचर, ओके, क्लास जे घेणारे जे टीचर्स आहेत ते सुद्धा उभे असल्याचे दिसून राहिलेले आहेत। कारण महाराष्ट्रातील कितीतरी जे क्लासवाले आहेत ते कंबाईन परीक्षेला बघा, कंबाईन परीक्षेचे टीचर्स आहेत, ते टीचर्स जे आहे राज्यसेवेला सुद्धा शिकवतात आणि त्यांना UPSC पॅटर्नमध्ये शिकवण्याचा काहीही त्यांना अनुभव नाही। त्यांनी स्वतः कधीही UPSC दिलेली नाही। ऑप्शनल विषयाचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला नाही। ऑप्शनल विषय खूप जास्त डीपमध्ये शिकावा लागतो, खूप जास्त अभ्यास ऑप्शनल विषयाचा करावा लागतो। तो सुद्धा हे जे टीचर लोक आहेत त्या विषयाचे ज्ञान असल्याचे सुद्धा पाहायला मिळत नाही। म्हणून कितीतरी क्लासचे जे टीचर्स आहेत त्यांनी 2022 मध्ये UPSCचे क्लासेस लावलेले होते, जेव्हा त्यांना माहिती पडलेलं होतं की 2025 पासून नवीन पॅटर्न लागू होणार आहे, UPSC पॅटर्नमध्ये आपल्याला शिकवावं लागणार, तेव्हा महाराष्ट्रातल्या MPSC करणाऱ्या कितीतरी टीचर लोकांनी UPSCचे क्लासेस जॉईन केलेले होते। ओके, कितीतरी विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती आहे, मला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे। संध्याकाळी जे MPSCचे टीचर्स आहेत ते UPSCचे क्लासेस जे आहे ऑनलाईन पद्धतीने करत होते, ओके, आणि त्यांच्याच नोट्समधून शिकवायला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे। म्हणजे आधी त्यांनी UPSCचे क्लासेस केले ऑनलाईन पद्धतीने, तिथून नोट्स गोळा केले, त्या नोट्समध्ये थोडेसे चेंजेस घडवून आणले आणि त्यामधूनच आता ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। तर हे जे टीचर्स आहेत हे सुद्धा याचा विरोध करून राहिलेले आहेत, कारण UPSC पॅटर्नमध्ये शिकवणे जड सुद्धा जाऊ शकते। कितीतरी जे विद्यार्थी आहेत डायरेक्ट UPSCचे क्लासेस सुद्धा कितीतरी विद्यार्थी लावू शकतात, कारण UPSC पॅटर्नमध्ये परीक्षा होणार आहे। यामुळे महाराष्ट्रातील MPSCच्या क्लासवाल्यांना नुकसान सुद्धा होऊ शकते। हा सुद्धा इथे एक मुद्दा काही जे विद्यार्थी आहेत ते उचलून राहिलेले आहेत, जे विद्यार्थी नवीन पॅटर्नच्या बाजूने आहेत, ओके। तर दोनही मुद्दे मी तुम्हाला सांगितले। जे विद्यार्थी विरोध करून राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा मुद्दा मी तुम्हाला सांगितला आणि जे विद्यार्थी सपोर्ट करून राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा मुद्दा मी तुम्हाला सांगितला। तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप चॅनल सुद्धा आहे। टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आणि ते तुम्ही नक्की जॉईन करायला पाहिजे। खूप महत्त्वपूर्ण असे बघा अपडेट्स आणि न्यूज तिथे तुम्हाला मिळत असतात, नोट्ससुद्धा तुम्हाला तिथे जे आहे अवेलेबल होत असतात, म्हणून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।